नमस्कार रसिक हो, मी अबोली बुरांडे. कलावैभव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज मी अशा एका व्यक्तीची ओळख करून देते ज्या गझलकारा साहित्यिक आहेत आणि आज त्या स्वतःच्या आवाजात आपल्या एका कथेचं सादरीकरण करणार आहेत. डॉक्टर श्रीमती शरयूताई शहा, सुपरवुमन तिच्यासारखी तीच. या 25 वर्ष जवळजवळ हस्तकलेचे क्लासेस घेतात, ऑनलाईन गझल क्लास. लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतले PhD, मराठी व सितार या 2 विषयात ते MA आहेत. 16 पुस्तकं जवळजवळ प्रकाशित झालीत. त्यातील त्यांच्या 5 पुस्तकांना पुरस्कार मिळालाय. कथा, काव्य, ललित लेखन, अभ्यासपूर्ण व आध्यात्मिक लेखन करतात. गझल लेखन आहेच. आध्यात्मिक संस्कृत श्लोकांच्या 21 पुस्तकांचं त्यांनी मराठी काव्य रूपांतर केलंय. 2011 साली अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. इवन त्यांनी विशेष पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. जवळजवळ श्रीमती महाराष्ट्र सोलापूर, नारीरत्न रामोजी फिल्म सिटी, गुणनिष्ठ कलोपासिका, गौरवमूर्ती, गुणीशू प्रमोदम, कलारत्न, साहित्यरत्न, आदर्श कवी, हिरकणी, कविभूषण, आशीर्वाद पुरस्कार, जीवन गौरव, महाराष्ट्र रत्न गौरव, यशवंत पुरस्कार, ऑथर ऑफ द वीक, प्रतिलिपी साहित्य प्रतिभा पुरस्कार शिर्डी येथून आणि आम्ही लेखिका सन्मानपत्र. तर आपल्या या कलावैभव यूट्यूब चॅनलसाठी त्यांनी एक सत्यकथा दिली आहे. त्याचं सादरीकरण त्यांनी स्वतः केलंय आणि ही एक सत्यकथा आहे. रसिक हो, 50 वर्षाखाली मुलींचं बालपण किती लवकर करपून जायचं याची अगदी हृदयद्रावक कथा त्यांनी सांगितली. ऐकूया त्यांच्याच आवाजात आणि आपणाला सगळ्यांना आवडेल याची मला नक्की खात्री आहे. त्यामुळे शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर शरयू शहा कथा सादर करते. कथेचं नाव आहे उषा. आमचा वर्ग 8वीतून 9वीत गेला आणि वर्गातल्या जवळजवळ सगळ्या जणी परकर पोलक्यात दिसू लागल्या. पदर येण्याचंच वय ते. तेवढे 3 दिवस फक्त साडीत, एरवी परकर पोलकं. आमच्या वेळी चुणीदार, पंजाबी, स्कर्ट, ब्लाऊज, सलवार खमीस असले प्रकार नव्हते. मग तिथं जीन्स, स्लॅक्स तर लांबच. शिवाय आत्ताच्या मुली किती मोकळेपणी वागतात, बोलतात, सगळ्या गोष्टींवर विनासंकोच चर्चा करतात. आमच्या वेळी असं काही नव्हतं. असं नव्हतं म्हणण्यापेक्षा आमचा स्वभावच नव्हता. घडघड बोलणं नाही, मनातलं सांगणं नाही, लाज, भीड, संकोच यातच गुरफटलेले आम्ही. आम्हाला अबोलपणानंच जास्त घेरलेलं. मात्र रोज रात्री देवाच्या आरतीनंतर त्या सुंदर वीतरागी भाव असलेल्या मूर्तीकडे एकटक बघत राहायचं, मनातल्या मनात देवाला सगळं सांगत राहायचं, हे मात्र एक व्यसनच होतं मला. बालपण सरत होतं. किशोरी अवस्था ओलांडून पुढच्या दालनात प्रवेश होत होता. रोजच्या रोज व्यवस्थित शाळेत जाणं, नियमित गृहपाठ करणं, पेटीचा क्लास, ड्रॉइंगच्या परीक्षा, हिंदी संस्कृतच्या परीक्षा, इंग्लिश गणितासाठी जादा तास, यात दिवस कुठे संपायचा आम्हाला कळायचंही नाही. आणि अशा रीतीनं वर्ष कसं निघून जायचं याचा पत्ताही लागायचा नाही. आमच्या शाळेवर आमचं जीवापाड प्रेम होतं. आमचे सर, आमच्या बाई आमचं दैवत होतं आणि शाळेतल्या मैत्रिणी हेच विश्व होतं. उषा पहिल्या बाकावर बसणारी, नियमित शाळेत येणारी, पण फारशी कोणात न मिसळणारी, जेवढ्यास तेवढंच बोलणारी. गहिऱ्या भावपूर्ण डोळ्याची उषा मला खूप आवडायची. 10 मिनिटाच्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत कधी काही डिफिकल्टीज विचारायला यायची, पण तिचं माझं बोलणं तितपतच अभ्यासापुरतंच असायचं. बहुतेक मुलींच्या चेहऱ्यावर घरची संपन्नता दिसत असे, पण उषाच्या चेहऱ्यावर मात्र आर्थिक ओढाताणच स्पष्ट दिसायची, जाणवायची. आमच्या वेळी रोज युनिफॉर्म नव्हता.
फक्त शनिवारी घालवायचा. एरवी सर्वांच्या फ्रॉकमध्ये विविधता असायची, पण उषाचे चिटाच्या कापडाचे 2 फ्रॉक ठरलेले असायचे. आज हा तर उद्या तो. तर रोज व्यवस्थित शाळेत येणारी उषा यायची एकदम बंद झाली. आता तर एक दिवसही शाळा बुडवून चालत नाही, शाळेचे नियमच आहेत तसे. पण 50 वर्षापूर्वी घरी पाहुणे आले, त्यांना वाढायला घरी थांबा. भावाला बरं नाही, बुडवा शाळा. आईला शिवायचं नाही, जाऊ नकोस आज, असं चालायचं. शाळा बुडवावी असं कधीच चुकूनही मनात येत नसे, पण काही काही कारणांनी शाळा बुडवावी लागायची एवढं मात्र खरं. उषा लागोपाठ 6-7 दिवस शाळेत आली नाही, तेव्हा मात्र ती का येत नाही हे पाहण्याची जबाबदारी बाईंनी मी मॉनिटर असल्यामुळे माझ्यावरच टाकली. शरयू, कुणाला तरी घेऊन उषाच्या घरी जाऊन ये. का येत नाही, बरं नाही आहे का, बघून ये. हा तिचा पत्ता. बाईंनी एका कागदावर उषाचा पत्ता लिहून दिला. तेव्हा काही फोन नव्हते. उचला रिसिव्हर की डायल करा असं नव्हतं. शिवाय घरही तशी जवळजवळ असायची. अगदी शहराच्या 2 टोकाला जायचं म्हटलं तरी तेही अंतर आवाक्यातले असे. मी वर्गातल्या वत्सला पंडितला घेऊन पत्ता शोधत विचारत आम्ही दोघी तिच्या घरी गेलो. घराच्या दारात उभं राहिलो. दार लोटलेलंच होतं, पण आत एकदम शिरायचं कसं? कडी वाजवली. बराच वेळ थांबून कुणीच येत नाही पाहून हळूच दार ढकललं. अंधारी खोली. कोपऱ्यात चुलीवर एक बाई स्वयंपाक करत होती. ती उषाची आई असावी. आम्ही उषाच्या मैत्रिणी. आम्हाला बाईंनी पाठवलंय. मग या की. उषा किती दिवसात शाळेत आले नाही म्हणून बघायला आलोय आम्ही. कुठं आहे ती? एका दमात विचारायचं ते विचारून टाकलं. उषाचं लगीन झालं या. लग्न? होय. आम्हाला मोठाच धक्का बसला. डोक्यात कोणीतरी बॉम्ब टाकला होता. हतबुद्ध होऊन मी आणि वत्सला एकमेकींकडे बघतच राहिलो. उषाचं लग्न? कधी? कुठं आहे ती? कसेबसे एवढेच शब्द बाहेर पडले. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. हिथंच शेजारच्या आळीत तिचं सासर आहे, जावा तिकडं. मग तिच्या आईनं आम्हाला सांगितलं, असं जा तसं जा, शनीच्या देवळावरून वळा, समोरच तिचं वाडा. त्या घरातून आम्ही बाहेर पडलो खऱ्या, पण उषाच्या सासरी जावं का काय करावं आमचा काही निर्णय होईना, की तिच्याकडे जायचा धीरही होईना. जायच्या नुसत्या कल्पनेनंच छातीत धडधडायला लागलं होतं. घशाला कोरड पडली होती. शेवटी मनाचा हिय्या करून जायचं तर ठरवलं. घर लगेचच सापडलं. दरवाजा उघडाच होता. मोठा जड दरवाजा. त्याला पितळी खुंट्या ठोकून बसवलेल्या. दाराला तोरण लावलेलं. आत बऱ्यापैकी मोठं अंगण, मधोमध तुळशी वृंदावन, कडेनं कर्दळ, गुलाबाची रोपं, जुईचा वेल होता. अंगणाच्या पुढं ओसरी. ओसरीवर झोपाळा. झोपाळ्यावर एक प्रौढ गृहस्थ बसलेले, पायानं झोका देत. उषा आहे का? कोण तुम्ही? झोका थांबवून त्या गृहस्थांनी विचारलं. उषा आमची मैत्रीण आहे, आम्ही तिला भेटायला आलो आहोत, कसं बसं धाडस गोळा करून सांगितलं. त्यांनी माझघराच्या दिशेनं बोट केलं. माझघर ओलांडून आम्ही आत गेलो. स्वयंपाकखोली धुरानं गच्च भरली होती. फुंकणीनं फुंकून फुंकून उषाच्या कपाळावर घाम टपटपून भरलेला होता. बाजूला 4 वर्षाचं एक आणि 2 वर्षाचं एक असे दोघे जेवत होते. आम्हाला पाहताच उषाचे डोळे भरून आले. फुंकणी खाली ठेवून धावत येऊन उषानं गच्च मिठी मारली.
तिच्या भावपूर्ण गहिऱ्या डोळ्यातून आसवांची अखंड धार लागली होती. काय होतं त्या अश्रूत? अगतिकता, असहाय्यता, दुर्बलता की आणखी काही? आम्ही मूकपणे त्या अश्रुधारात भिजत होतो, कासावीस होत होतो, जीव गलबलून जात होता. लग्नाचं कुतूहल जाऊन ती जागा आता उषाबद्दलच्या काळजीनं घेतली. उषा, लग्न झालं तुझं? कापऱ्या आवाजात विचारला. हो. नवरा? तिनं बाहेरच्या झोपाळ्याकडे बघितलं. ते अभावितपणे तोंडून शब्द आले. बापरे. आता माझी नजर त्या मुलांवर स्थिरावली. तो अर्थ जाणून घेत उषा म्हणाली, माझे वडील कर्जात बुडाले होते. घरात होतं नव्हतं ते सगळं सावकार घेऊन गेला. तेव्हा यांनी खूप मदत केली. काय करणार? हळू आवाजात उषा सांगत होती. आता मात्र मला रडू फुटेल असं वाटायला लागलं. विमनस्क अवस्थेत, भ्रमिष्ठ अवस्थेत कशीबशी घरी आले आणि आईच्या कुशीत शिरून खूप रडले. अगदी मोठ्याने गळा काढून ओक्साबोक्शी रडले. कदाचित लग्न ठरल्यावर उषाही अशीच रडली असेल का? पण कुणाच्या कुशीत? धन्यवाद.